श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर, नेवासा, अहमदनगर। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात प्रवरा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले श्री क्षेत्र देवगड हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत दत्तक्षेत्र म्हणून ओळखले जाते। देवस्थान आणि स्थापना। प्रमुख मंदिर श्री दत्त मंदिर, श्री गुरुदेव दत्तपीठ। अधिष्ठाता देवता त्रिमूर्ती स्वरूप भगवान दत्तात्रेय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार। भौगोलिक स्थान अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात मुरमे गावाजवळ हे स्थान वसलेले आहे। आधुनिक काळातील संस्थापक। या देवस्थानाची आधुनिक काळात स्थापना व विकास परमपूज्य श्री किसनगिरीजी महाराज यांनी त्यांच्या तपश्चर्येने व लोककल्याणाच्या कार्यामुळे केला। वर्तमान वारसदार सध्या परमपूज्य गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा विकास व समाजभिमुख उपक्रम सुरू आहेत। 2. वास्तू आणि स्थापत्य वैशिष्ट्ये। बांधणी। मंदिराची संपूर्ण वास्तू अत्यंत देखणी असून ती राजस्थानमधून आणलेल्या उच्च प्रतीच्या संगमरवरी दगडांनी साकारण्यात आली आहे। मंदिरातील फरशीकामही संगमरवरी आहे। शिखर, कळस। मंदिरावर 4 फूट उंचीचा भव्य सुवर्ण कळस आहे, ज्यामुळे त्याची भव्यता अधिक वाढते। दत्तमूर्ती। येथील प्रसन्न आणि सर्वांग सुंदर दत्तमूर्ती हे प्रमुख आकर्षण असून ही मूर्ती अत्यंत जागृत मानली जाते। मंदिर परिसर। मुख्य दत्त मंदिराव्यतिरिक्त या परिसरात शनी महाराज, मारुती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, गणेश आणि कार्तिक स्वामी यांची मंदिरे व स्थाने आहेत। समाधी स्थान। दत्त मंदिराच्या बाजूलाच संस्थापक संत किसनगिरी महाराजांचे समाधी मंदिर आहे। प्रवरा नदीचा घाट। मंदिराच्या मागील बाजूस वाहणाऱ्या प्रवरा नदीला अमृत वाहिनी येथे विशेष महत्त्व आहे। नदीवर भक्कम घाट बांधलेला असून नौका विहाराची सोय उपलब्ध आहे, ज्यामुळे या स्थळाचे निसर्ग सौंदर्य अनुभवता येते। 3. पौराणिक आणि धार्मिक महत्त्व। दत्तात्रेयांचे स्वरूप दत्तात्रेय हे ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांचे पुत्र असून त्यांनी तिन्ही देवांचा अंश धारण केलेला आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती त्यांची विशेष पूजा अर्चा केली जाते। देवगडचा संदर्भ। संत किसनगिरी महाराजांच्या तपाचा आणि लोकसेवेचा वारसा हे देवस्थान जपते। या ठिकाणी स्वच्छता, पावित्र्य, भक्ती आणि अन्नदान, महाप्रसाद या परंपरा वर्षानुवर्षे निष्ठेने पाळल्या जातात। 4. उत्सव आणि सुविधा। विशेष दिवस प्रत्येक गुरुवार, एकादशी तसेच दत्त जयंती, महाशिवरात्र आणि किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो। सुविधा। भाविकांसाठी मंदिर परिसरात भक्तनिवास, निवास व्यवस्था आणि भोजन प्रसादाची अन्नदान व्यवस्था उपलब्ध आहे। यात्रा। हे स्थान अध्यात्म आणि निसर्गाचा संगम असल्याने शांतता व भक्तिमय अनुभव घेण्यासाठी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे। 5. पोहोच मार्ग। रस्त्यामार्गे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्यापासून हे क्षेत्र केवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे। जवळची शहरे अहमदनगर 66 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर 53 किलोमीटर, शिर्डी 70 किलोमीटर। तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे। ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।